नगरविकास खात्यावर टीका करत मंत्री गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर तोफ डागली। नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी भूखंड मागितले होते, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जात आहेत असा आरोप त्यांनी केला। नगरविकास खात्यातील लोकांनी कर्मदरिद्री काम केलं। नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी नवी मुंबईकरांसाठी काही केलं नाही तर त्यांचं मंत्रिपद काय चाटायचं आहे का असा सवाल त्यांनी विचारला आहे। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासन शिस्तीचा मी भोगता आहे, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? या ठिकाणी महानगरपालिका कोणाची? गणेश नाईकांच्या ताब्यात। या ठिकाणी आमदार कोण? गणेश नाईक अँड कंपनी। या ठिकाणी खासदार कोण? हे मंत्रिपद कोणाकडे होतं? कॅबिनेट मंत्रिपद कोणाकडे होतं? यांच्याकडे होतं। आज ते जनता दरबारात बसतात। तुम्ही अधिकाऱ्यांवरती का बोलले नाही त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना? बाबा हे थांबवा, हे वाढतंय, हे कोणाच्या कालखंडामध्ये वाटलं? यांच्याच कालखंडामध्ये वाटले ना, मग त्यावेळेस ते मंत्रिपद का भोगत आले? दरम्यान गणेश नाईकांनी योग्य भूमिका घ्यावी असं आवाहन संजय राऊतांनी केलं। भ्रष्ट मार्गाने काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही, त्याने एक भूमिका घ्यावी लागते कॅबिनेटमध्ये आणि समाजामध्ये। माझे त्यांना आव्हान आहे, त्यांनी ती भूमिका घ्यावी। जर बिल्डरांच्या घशामध्ये नवी मुंबईतले मोक्याचे भूखंड कोणी घातले असतील आणि ते तुमच्याच मंत्रिमंडळातले सहकारी असतील तर नुसती आपटापट करून चालणार नाही ना। तुम्ही एक भूमिका घेतली पाहिजे कठोर, त्यासाठी तुम्ही त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे, तर तुम्ही नेते आहात आणि मोठे नेते व्हाल। बातमी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या एका व्हिडिओची।